मुसळवाडी येथे घरांना आग, सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही। राधानगरी तालुक्यातील मुसळवाडी येथील 3 घरांना आग लागून सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। लक्ष्मीबाई धोंडीराम लकडे यांच्या घरातील सिलेंडर पाईपच्या गॅस गळतीमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही। याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार येथील लक्ष्मीबाई लकडे आपल्या घरात दुसऱ्या माळ्यावर राहतात। आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चुलीवर स्वयंपाक करत असताना काहीतरी कामानिमित्ताने घराबाहेर गेल्या होत्या। घरात चुलीपासून बऱ्याच अंतरावर गॅस सिलेंडर ठेवले होते, मात्र सिलेंडरच्या पाईपमधून गॅस गळती झाल्याने या घराला आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले। घरातून धुराचे लोट बाहेर पडताना पाहून घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या शंकरराव किरुळकर, अनिल लकडे, रंगराव खाडे यांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना एकत्र केले। ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। शेजारी घराची कौले काढून आगीचा फैलाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। अखेर भोगावती अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली। मात्र या आगीमध्ये लक्ष्मीबाई लकडे यांच्या पत्र्याच्या पेटीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने, 40,000 रुपयांची रोकड तसेच रवींद्र गणपती लकडे, अनिल कुंडलिक लकडे यांच्या 3 घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे। तर घरामध्ये जळालेल्या लाकडी साहित्य, फुटलेल्या मंगलोरी कौलाचा खच पडला आहे। या घटनेची माहिती मिळताच भोगावतीचे संचालक प्राध्यापक एडी चौगले, राधानगरी पंचायत समितीचे माजी सभापती रवीश पाटील कौलवकर, त्रिमूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष दीपक पाटील, मुसळवाडीचे पोलीस पाटील नितीन महाडिक यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली। शिरगाव येथील सागर भरकट, कपिल भरकट यांच्या पुढाकाराने नुकसानग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे। केके न्यूज साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी। आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण। पत्ता: केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड।